हरे कृष्णा. मी कृष्ण ज्योती. हालाकी हे माझं नाव भक्तिमयी आहे. भक्तीमध्ये मला भेटलेलं आहे. पण मला फार छान वाटतं की भगवान कृष्णाचं नाव माझ्यासोबत जुडलेलं आहे. मला फार आनंद वाटतो ऐकून. आणि मला दुसऱ्यांना सांगायला पण फार छान वाटतं माझं नाव कृष्ण ज्योती. कारण भगवान कृष्ण जे आहेत त्यांच्या पण जीवनामध्ये खूप खूप संघर्ष आलेलं होतं. तशा त्या संघर्षाला तोंड देत त्यांनी एक व्यक्तित्व कसं असायला पाहिजे, माणूस संकटात घाबरायला नाही पाहिजे, अशा एक उदाहरण सेट केलेलं. भगवंतांच्या कहाण्यांवरून फार काही समजायला भेटतं, जीवन जगायला भेटतं. आणि मेन तर भगवद्गीतेपासून तर इतकं काही शिकायला भेटतं. पण खरं सांगू ना, भक्ती काय आहे? भक्ती हा असा विषय आहे, त्याच्यामध्ये विश्वास असला ना, दृढ विश्वासच असायला पाहिजे. सुईच्या नोका एवढा पण अविश्वास नसायला पाहिजे. फक्त विश्वास, पूर्ण सरेंडरनेस, भगवानच्या प्रती आपला पूर्ण समर्पण, मग फार आनंद येतो. हालाकी भक्तीमध्ये असलेले लोकही कधी कधी डगमगतात, परेशान होतात, घाबरतात. पण भगवंतना लवकरच सांभाळून घेतात त्यांना. कारण आता आपलं जीवन भगवंतासाठी, भगवंताला समर्पित. म्हणून पूर्ण विश्वास असलेला छान ते सांभाळून घेतात. जसं त्यांना माहिती आहे की ह्या लेकरासाठी, ह्या बाळासाठी काय छान आहे, काय चांगलं आहे, त्या भगवंताला पूर्णपणे व्यवस्थितपणे माहिती आहे. आपण कोण? आपण काहीच नाही आहे. आपणाला फक्त कर्म करायचे. आपण आपण आपले कर्म भोगण्यासाठी आलेलो आहोत. आणि जे आहे कर्म ते भोगलेच पाहिजे. त्याला बदलायला किंवा रडून पडून पूर्ण करण्यापेक्षा, जे आलं वाट्याला संकट, कुठलीही गोष्ट थोड्या वेळासाठीच असते, हे तर नक्की आहे. क्षणिकच आहे ना. आता क्षणिक म्हणजे कधी कधी तो टाईम पिरियड मोठा पण असतो. पण सहनशक्ती आपली वाढवते भक्ती. आणि सहन करायला ज्या व्यक्तीने शिकलं ना, तो काहीही करू शकतो जीवनामध्ये, काहीही करू शकतो. आणि भगवंत त्याला पूर्ण साथ देतात. म्हणून कृष्णमयी व्हा, कृष्णाला समर्पित व्हा आणि भगवंताच्या नादाला लागा. पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, जय जय हरी विठ्ठल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरी बोल.